नीटची एक्झाम रद्द झाल्याने पेपर फुटी झाल्यामुळे 17 विद्यार्थी होणार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। या आत्महत्येला जबाबदार कोण? शासन प्रशासन कोण जबाबदार आहे? त्यावर एकाही नेत्याने काहीही बोलल्या गेलेलं नाही आहे। म्हणजे आपण जो हुशार विद्यार्थी आहे तो हुशार विद्यार्थी गमवत आहोत आणि अंधभक्त तयार करत आहोत। 2016ची जीच घटना बघित असेल तर आधी पीएमटीचा एक्झाम लागू करण्यात आली आणि पीएमटीचा अभ्यास मुलांनी फार केला आणि त्यानंतर 1 महिना एक्झामला असल्यावर नीटची एक्झाम अनिवार्य केल्यामुळं त्यावेळेस किती मुलांचा मानसिक छळ झालेला आहे याकडे लक्ष देणारं कोण? शासन प्रशासन जर सुस्त असेल तर याला जबाबदार कोण? काही विद्यार्थी इमानदारीनं अभ्यास करतात आणि काही पैसेवाले जे आहे तर 15-15, 20-20 लाखाला पेपर फुटी करून पेपर विकत घेतात। येणारा भविष्य भारताचं काय राहणार आहे? जो बिना मेहनतीनं जर डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा मोठ्या मोठ्या पदावर विराजमान होत असेल तो निश्चितच देशासाठी चांगला राहील का? जनतेसाठी चांगला राहील का? याकडे लक्ष देणं कायाची गरज आहे। जर शासन सुस्त असेल तर जनतेनं त्याकडे लक्ष देणं कायाची गरज आहे। अन्यथा आज जे 17 विद्यार्थी गेलेले आहेत उद्या आणखी कितीही जाऊ शकतात। म्हणजे आपण होणार विद्यार्थ्यांना कुठे नाही कुठे जे आहे ते त्यांच्या जीवाची पर्वा करत नाही आहे।